मागील तासाला आपण अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या यांचे बाबतीत माहिती बघितली। त्यानंतर आपण अपरिमेय संख्यांचे गुणधर्म बघितले। त्याचबरोबर वास्तव संख्यामध्ये जो काही क्रमसंबंध असतो त्या क्रमसंबंधाबद्दल आपण माहिती बघितली आणि त्याचबरोबर ऋण संख्येचे वर्गमूळ हा भाग शिकलो। त्यानंतर सराव संच 2.2 आपण शिकलो। आता या पुढचा भाग आपला शिकायचा आहे तो म्हणजे धनपरिमेय संख्येचे वर्गमूळ। धनपरिमेय संख्या म्हणजे काय याबद्दल आता आपणास माहिती पाहिजे। तर आपल्याला माहिती आहे, समजा आपण 2 चा 5वा घात केला तर 32 मिळतं। म्हणजे या ठिकाणी 32 चे 5वे मूळ हे 2 आहे हे आपल्याला लक्षात येते। म्हणजे जी काही धनसंख्या आहे त्या धनसंख्येचा वर्गमूळ आपला या पद्धतीने मिळतो। आता परंतु आपल्याला 2 ह्या संख्येचा वर्गमूळ काढायचा आहे। मग 2 ह्या संख्येचा वर्गमूळ काढायचं म्हटलं तर ते नेमकं किती निघतं, तर या ठिकाणी 2 ह्या संख्येचं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या आहे। हे आपण यापूर्वी शिकलो। म्हणजे या ठिकाणी कोणतीही आपण धनपरिमेय संख्या विचारात घेतली तर धनपरिमेय संख्येचं वर्गमूळ हे परिमेय संख्या मिळते, त्याचबरोबर अपरिमेय संख्या मिळते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते। या ठिकाणी 32 चं 5वं मूळ आपल्याला 2 मिळालं किंवा आपण असं घेऊ शकतो 8 चं घनमूळ आपल्याला 2 मिळतं, परंतु 2 चं वर्गमूळ मात्र आपला अपरिमेय संख्या मिळते। या ठिकाणी ही क्रिया असेल किंवा ही क्रिया असेल याच्यामध्ये तुम्हाला धनसंख्येचं वर्गमूळ ही परिमेय संख्या मिळाली। 2 ही परिमेय संख्या आहे, या ठिकाणी 2 ही परिमेय संख्या आहे, पण या ठिकाणी 2 चं वर्गमूळ जर काढायचं म्हटलं तर ती आपल्याला परिमेय संख्या मिळत नाही। म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे काय, तर कुठलीही धन परिमेय संख्या असेल तर धनपरिमेय संख्येचं वर्गमूळ हे परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या असते हे आपणास या ठिकाणी लक्षात येते। समजा या ठिकाणी x चा n घात हा a असेल, x चा n घात a असेल, तर या ठिकाणी आपण ह्याचं वाचन असं करू शकतो की n x या संख्येचा n वा घात a आहे, x या संख्येचा n वा घात a आहे, म्हणजेच a चे n वे मूळ हे x आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। लक्षात ठेवा या ठिकाणी n ही त्या घातांकाची कोटी आहे आणि ते कोणतीही पूर्णांक संख्या असू शकते। n बरोबर 0 सोडून आणि 1 सोडून कुठलीही संख्या म्हणजे 2 असू शकते, 3 असू शकते, 4 असू शकते, या म्हणजे 0 आणि 1 ह्या पूर्णांक संख्या सोडून पुढची कुठलीही पूर्णांक संख्या इथं असू शकते। ठीक आहे, तर या पद्धतीने आपणास धनसंख्येचं वर्गमूळ ही संकल्पना तुम्हाला लक्षात असेल। धनसंख्येचं वर्गमूळ जर परिमेय संख्या मिळाली तर ती संख्या पूर्ण वर्ग आहे असं आपल्याला म्हणता येतं। पण उदाहरणार्थ 2 किंवा कर्णिक 3 अशा प्रकारच्या
किंवा कर्णी 5 या संख्येची वर्गमूळ आपण काढायला निघालो तर ती वर्गमूळ आपल्याला अपरिमेय संख्या मिळतात. जेव्हा एखाद्या धन संख्येचं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असते तेव्हा त्याला आपण कर्णी असं म्हणतो. म्हणून आपण पुढे शिकूया आता कर्णी म्हणजे काय. तर आता आपण कर्णीबद्दल माहिती बघणार आहोत. कर्णी म्हणजे नेमकं काय. कर्णी तर आता सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या धनपरिमेय संख्येचं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असेल तर त्या संख्येला आपण कर्णी असं म्हणतो. समजा या ठिकाणी तुम्ही तुमची कोणतीही परिमेय संख्या आहे आणि तुम्ही तिचं n म्हणून काढायला लागला तर हे x तुम्हाला कळत असेल आणि x ही जर परिमेय संख्या नसेल, x ही जर का परिमेय संख्या नसेल, x ही परिमेय संख्या नाही अशा स्थितीत x ला आपण काय म्हणतो, या ठिकाणी x ही काय आहे, कर्णी. x ही कर्णी आहे किंवा अपरिमेय संख्या. पुन्हा एकदा कर्णी म्हणजे काय सांगतो आपण. a ही कोणती धनपरिमेय संख्या आहे आणि तिचं त्याचबरोबर a ही धनपरिमेय संख्या आहे आणि n हा 1 पेक्षा मोठा पूर्णांक आहे. अशा स्थितीत a चा n व मूळ जर x असेल आणि x ही परिमेय संख्या नसेल तर x ला आपण कर्णी किंवा अपरिमेय संख्या असे म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला जे फळ्यावर दिसतंय त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या सहाय्याने तुम्हाला कर्णी समजून घेता येईल, कर्णीची व्याख्या तुम्हाला समजून घेता येईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल कर्णी जी असते त्या कर्णीला आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. त्याचबरोबर या ठिकाणी जो काही पूर्णांक आहे n हा काय आहे तर n हा 1 पेक्षा मोठा पूर्णांक आहे आणि a ही कोणतीही धनपरिमेय संख्या आहे. तर अशा स्थितीत x हे जर मूळ परिमेय संख्या नसेल तर ते कर्णी असते किंवा त्याला आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. या ठिकाणी n ही या कर्णीची कोटी आहे, n ही त्या कर्णीची कोटी आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता बघा उदाहरणार्थ बघा 27 चे तिसरे मूळ आपल्याला मिळतं किती 3. 27 चे तिसरे मूळ 3. ही कर्णी नाही कारण ती एक परिमेय संख्या आहे, परंतु आपण 7 चं वर्गमूळ काढायला लागलो, घनमूळ काढायला लागलो. 7 चं घनमूळ जर आपण काढलं तर 7 चं घनमूळ हे आपल्याला अपरिमेय संख्या मिळते आणि म्हणून ही काय आहे कर्णी. ही कर्णी
आता अशा पद्धतीनं तुम्हाला करणी हा भाग तुम्हाला लक्षात आला असेल. करणी नेमकं कशाला म्हणायचं, तर एखाद्या संख्येच्या बाबतीत जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a ही धन वास्तव संख्या असेल, तर या ठिकाणी a चे n-वे मूळ x ही अपरिमेय संख्या असेल, तर आपण या ठिकाणी त्या x ला करणी असे म्हणतो. आणि या ठिकाणी जी काही आपण n केलेले n म्हणजे काय आहे, त्या करणीची कोटी असते. आता आपण या पद्धतीने करणीबद्दल माहिती बघितली. तुम्ही जी काही तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा भाग आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. आता पुढे आपल्याला पाहायचंय ते म्हणजे करणीचे सोपे रूप किंवा करणी जी आहे त्या करणीचे सोपे रूप काय असतं याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची. आता पुढचा भाग शिकूयात आपण करणीचे सोपे रूप. सिंपल फॉर्म ऑफ दिसार करणीचे सोपे रूप हा भाग शिकलो आपण. आता आपल्याला माहिती आहे करणी 2, करणी 3, करणी 20 ह्या करणी आहेत. या करणी आहेत कारण या सर्व अपरिमेय संख्या आहेत. मग यातल्या करणीचं सोपं रूप म्हणजे नेमकं काय, या करणीचं सोपं रूप काय असतं याच्याबद्दल आता आपण माहिती बघूया. आता या ठिकाणी पहिली जी करणी दिली ही आपल्या सोप्या रूपातच दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण करणी 2 चे अवयव किंवा विभाजन आपण करू शकत नाही. ही सुद्धा दिलेली ही सोप्या रूपातली करणी आहे, परंतु 20 ही सोप्या रूपातली करणी नाही. मग सोप्या रूपात आणण्यासाठी काय करावं लागतं, तर ह्या करणीचे आपण भाग पाडू शकतो, ते म्हणजे 4 आणि 5. मग पुढं आता आम्हाला माहिती आहे वर्गमुळात 2 4, वर्गमुळात त्या ठिकाणी 4 किंवा करणी 4 हे करणीच्या बाहेर निघू शकतं आणि या ठिकाणी आपल्याला ही संख्या मिळते 2 करणी 5. तर अशा प्रकारची मांडणी ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेला हे करणीचं सोपं रूप आहे किंवा हा करणीचा सिंपल फॉर्म आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. अशा प्रकारे आपला अनेक संख्या येता येतात. आता उदाहरणार्थ करणी 98 आहे, रूट 98. तर याचा सिंपल फॉर्म काय मिळतो तुम्हाला, 90 इज 49 into 2, 49 गुणिले 2 म्हणजे 98. आता या ठिकाणी 49 चा वर्ग म्हणून तर 7 आणि करणी संख्या राहते 2. तर हे काय झालं, करणीचं सोपं रूप. या ठिकाणी हे करणीचं सोपं रूप. आता पुढचा भाग जो शिकायचा आहे आपला तो म्हणजे सजातीय करणी. सजातीय करणी कशाला म्हणायचं, तर ज्या करणीच्या संदर्भात त्यांचा घातांक जो आहे तो घातांक समान असेल. 2 सजातीय करणी कधी असतात, तर जेव्हा त्यांच्या कोटी ह्या समान असतात तेव्हा त्या सजातीय करणी असतात. त्याचबरोबर जी काही कनिष्ठ संख्या आहे ती कनिष्ठ संख्या सुद्धा समान असायला पाहिजे.
मग अशा संख्या आपण शोधूया. मग या ठिकाणी आपण उदाहरणादाखल आपण एखादी संख्या घेऊया. आता या ठिकाणी 30 म्हणजे काय आहे, तर 30 म्हणजे 6 गुणिले 5 आणि 45 म्हणजे काय आहे, तर 9 गुणिले 5. मग या ठिकाणी आपल्याला या सजातीय करणी होतील का, तर या सजातीय करणी होणार नाही. का होणार नाही, तर या ठिकाणी करणीची कोटी जी आहे ती दोन्ही ठिकाणी 2 आहे. कोटी या दोन्ही करणीची कोटी 2 आहे, परंतु कनिष्ठ संख्या ज्या आहेत त्या कनिष्ठ संख्या समान नाहीत. या ठिकाणी कनिष्ठ संख्या किंवा वर्गमूळातील संख्या या सारख्या नाहीत. एका ठिकाणी 30 आहे, एका ठिकाणी 45 आहे, म्हणजे ह्या सारख्या नाही. किंवा आपण यांचं विभाजन करायचं म्हणलं तर 7 करणीच्या बाहेर आपल्याला घेता येत नाही, 9 करणीच्या बाहेर घेता येतं. हे आपल्याला पुढे या पद्धतीने मांडता येईल 3 करणी 5. परंतु ह्या दोन संख्या समान होऊ शकत नाही आणि त्यामुळं आपण असं लिहू शकतो की या सजातीय करणी नाही. मग सजातीय करणी कुठल्या होऊ शकतात, तर आता या ठिकाणी 45 आणि आपण 80 ह्या संख्या घेतल्या. 45 आणि 80 अशा दोन संख्या घेतल्या. आपण सुरुवातीला 30 आणि 45 ह्या संख्या घेतल्या, तर ह्या सजातीय करणी नाही ते आपल्याला लक्षात आलं. मग आता आपण दुसऱ्या संख्या घेऊया 45 आणि 80. आता 45 म्हणजे काय आहे, तर 45 म्हणजे आपणास माहित आहे 9 गुणिले 5 आणि 80 म्हणजे काय आहे, तर 16 गुणिले 5. मग या ठिकाणी आपल्याला ही संख्या जी आहे ती या पद्धतीने ही करणे आपल्या या पद्धतीने लिहिता आणि ही संख्या आपल्याला या पद्धतीने लिहिता येते. आता ह्या दोन संख्यांचा जर आपण विचार केला, ह्या दोन संख्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या दोघांची कोटी किती आहे 2 आणि कनिष्ठ संख्या ही मात्र किती आहे, कनिष्ठ संख्या आहे 5. मग अशा प्रकारच्या ज्या करणी आहेत अशा करणींना आपण सजातीय करणी असं म्हणतो. त्याच्या करणी या ठिकाणी तुम्हाला दिसतात, ह्या सजातीय करणी आहेत. आता सजातीय करणी कशाला म्हणतात हा भाग तुम्हाला समजला असेल. करणीचं सोपं रूप नेमकं काय असतं हे तुम्हाला समजलं असेल. तर या ठिकाणी ह्या सर्व करणी म्हणजे 2 असेल, 3 असेल किंवा 7 करणी 2 असेल, ह्या सर्व सोप्या रूपातल्या करणी आहेत. पण यापैकी ही जी करणी आहे ही करणी संयुक्त करणी आहे, कारण त्याच्यामध्ये
49 आणि 2 या दोन संख्या आहेत, त्यामुळं या ठिकाणी ही संयुक्त करणी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. तर अशा प्रकारे करणीचे सोपे रूप तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचबरोबर सजातीय करणी कशाला म्हणतात हेही तुमच्या लक्षात असेल. आता आपण या ठिकाणी तुम्हाला हा भाग समजला असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि अभ्यासू शकता, ते माहिती तुम्ही घेऊ शकता. आता पुढचा जो भाग आपला शिकायचा आहे तो म्हणजे करणींची तुलना. दोन करणींची तुलना आपण करू शकतो. जशा पद्धतीने आपण परिमेय संख्यांची तुलना शिकलो किंवा नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या यांची तुलना आपण शिकलो, त्या पद्धतीने आपण या करणींची तुलना सुद्धा आपण करू शकतो. मग करणींची तुलना हा भाग आपण या ठिकाणी शिकूया. करणींची तुलना समजा ए बी आणि के ह्या वास्तव संख्या असतील. ए बी आणि के ह्या वास्तव संख्या आहेत. तर या ठिकाणी जर का अशी परिस्थिती असेल, जर ए पेक्षा बी मोठा असेल, त्या वास्तव संख्येत लक्षात ठेवा, जर ए पेक्षा बी मोठा असेल तर आपण लिहू शकतो ए के पेक्षा बी के मोठा किंवा बी के इज ग्रेटर दॅन ए के. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. जर ए बी पेक्षा मोठा असेल तर या ठिकाणी लिहू शकतो आपण ए के इज ग्रेटर दॅन बी के, म्हणजे ए के ही करणी बी के पेक्षा मोठी आहे. त्याचबरोबर जर का ए आणि बी ह्या दोन्ही वास्तव संख्या समान असतील तर ए के इज इक्वल टू बी. या संख्येत आपण के मिळवला असता त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या संख्या आहेत ह्या सारख्याच आहेत असं आपल्याला लक्षात येतं. आता या पद्धतीनं तुम्हाला उदाहरण आपण विचारात घेऊयात. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊयात करणीची तुलना करण्यासाठी. तर लक्षात ठेवा, करणीची तुलना करत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. ए बी ह्या वास्तव संख्या असतील तर त्या संख्या त्यांची तुलना करत असताना जी काही कोटी आहे ती कोटी आणि कनिष्ठ संख्या ह्या दोन्ही समान असायला हव्यात, तरच आपण त्याची तुलना करू शकतो. तर बघा, आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. समजा 3 कर्णी 5 आणि 7 कर्णी 2 या दोन संख्या आहेत, याचा विचार आपण करूया. आता या ज्या ठिकाणी करणी दिली आहे या करणी ह्या सोप्या रूपातल्या करणी आणि संयुक्त करणी, मग त्याचं रूपांतर आपल्याला या पद्धतीने करून घ्यावं लागेल. आता हे 3 ला आपण वर्गमूळात घ्यावं लागेल. मग 3 ला वर्गमूळात घ्यायचं म्हटलं तर काय होणार, 9 गुणिले 5. मग पुढं 9 गुणिले 5 म्हणजे किती झालं, 9 5 45. या ठिकाणी 7 ला सुद्धा करणे घ्यावं लागेल. मग 7 ला करणे घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर 7 चा वर्ग घ्यावा लागेल आणि तो 49
49 आणि या ठिकाणी तुम्हाला मिळेल 49 आणि 49 आणि 98. आता ह्या दोन संख्येची तुलना करता, या करणीची तुलना करता तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की दोन्हींची कोटी समान आहे, दोन्हींची कोटी समान आहे आणि दोन्हींची कोटी समान असल्यामुळे या ठिकाणी जी करणी मोठी दिसते तीच करणी मोठी असते. मग या ठिकाणी 45 पेक्षा 98 मोठा आहे आणि म्हणून आपण लिहू शकतो की 3 करणी 5 पेक्षा 7 करणी 2 ही संख्या मोठी आहे. 7 करणी 2 ही संख्या मोठी आहे. अशा प्रकारे आपण आणखी उदाहरण घेऊ शकतो. दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. आता दुसरं उदाहरण आपण घेऊया 8 आणि 3. 8 करणी 3 ही एक परिमेय संख्या आहे, करणी आहे आणि दुसरी करणी 192 अशी संख्या. आता या दोघांची तुलना आपल्याला करायची आहे. मग आता यांची तुलना करत असताना ही जी करणी आहे ती संयुक्त आहे, ही सुद्धा करणी संयुक्त आहे. मग या करणी पुढे आपण असे लिहू शकतो. आता 8 ला वर्गमुळात घेत असताना तिचा वर्ग होईल 8 चा वर्ग होईल 8 चा वर्ग 64 गुणिले 3. या ठिकाणी हे 192 आपण तसंच लिहू शकतो. आता या ठिकाणी 64 गुणिले 3 किती होतं? तर 192 आणि इकडची संख्या किती आहे? तर 192. मग आपण लिहू शकतो म्हणून 8 करणी 3 आणि 192 या दोन्ही समान करणी आहेत. या दोन्ही समान करणी आहेत. म्हणजे इथं या ज्या करणी आपल्याला दिल्या आहेत ह्या करणी समान असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता अजून एक करणी आपण विचारात घेऊया, त्यांची तुलना आपल्याला करायची. 7 करणी 3 तिसरं उदाहरण घेऊयात आपण. 7 करणी 2 ही एक करणी आपल्याला दिली, तिची तुलना आपल्याला 5 करणी 3 बरोबर करायची. तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण या ठिकाणी लिहू शकतो 7 ला आपला वर्गमूळ घ्यायचा. 7 ला वर्गमूळ घ्यायचं म्हणजे 49 गुणिले 2 झालं किती? 98. या ठिकाणी 5 ला सुद्धा वर्गमूळ घ्यायचं. 5 ला वर्गमूळ घेतल्यानंतर 25 गुणिले 3 आपल्याला मिळाले 25 त्रिका 75. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं 98 हे 75 पेक्षा मोठे आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो 7 करणी 2 ही करणी 5 करणी 3 पेक्षा मोठी आहे. तर अशा पद्धतीने आपण करणीची तुलना करू शकतो. तुम्हाला हा भाग लक्षात आला असेल. आता पुढचा जो भाग आहे आपल्याला तो शिकायचा आहे या ठिकाणी. तर आपल्याला ज्या पद्धतीने वास्तव संख्येवरती आपण क्रिया करू शकतो त्या पद्धतीनं जे काही करणी आहेत म्हणजे अपरिमेय संख्या आहेत त्यांच्यामध्ये आपण क्रिया करू शकतो. मग क्रिया करायच्या म्हणजे कुठल्या कुठल्या क्रिया आपण करू शकतो? तर गुणाकार करू शकतो, भागाकार करू शकतो, बेरीज करू शकतो किंवा वजाबाकी आपण करू शकतो. मग आपण या ठिकाणी पुढचा भाग शिकूया.
करणीवरील क्रिया. करणीवरील क्रिया. पण ह्या क्रिया करत असताना त्या करणी सजातीय असायला हवी. सजातीय करणी म्हणजे नेमकं काय, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या करणीची कोटी समान असते त्याचबरोबर करणीस्थ संख्या समान असते अशा संख्या ह्या सजातीय करणी असतात किंवा अशा करणी ह्या सजातीय करणी असतात. आता याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. तीन करणी 7 आणि 5 करणी 7 यांची बेरीज आपल्याला करायची. 3 करणी 7 आणि 5 करणी 7 यांची बेरीज आपल्याला करायची. तर या ठिकाणी आपण ही बेरीज कशी करू शकतो, तर पहिल्यांदा ही बेरीज करताना दोन गोष्टी विचारात घ्यायच्या. ज्या संख्या किंवा ज्या करणी आपल्याला दिले त्या करणी ह्या सजातीय आहेत का हे आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता करणीस्थ संख्या दोन्ही ठिकाणी समान आहेत, त्यामध्ये 7-7 आहे आणि जी काही करणीची कोटी आहे ती दोन्ही ठिकाणी 2-2 आहे आणि त्यामुळं आपण यांच्यामध्ये बेरीज करू शकतो. बेरीज अतिशय सोप्या पद्धतीने करता येते. या ठिकाणी ही बेरीज जर आपल्याला करायची असेल तर 3 आणि 5 करणी 7 म्हणजे 7 3 वेळा, करणी 7 ही करणी 3 वेळा आणि करणी 5 वेळा यांची बेरीज या ठिकाणी होते आपला 8 करणी 7. 8 करणी 7. तर अशा प्रकारे आपण यांची बेरीज करू शकतो. आता यांची वजाबाकी सुद्धा आपल्याला करता येते. वजाबाकी कशी करायची, तर या ठिकाणी जशी आपण आता हेच उदाहरण आपण असं घेऊया. 5 करणी 7 वजा 3 करणी 7 यांची वजाबाकी आपल्याला करायची. तर ही वजाबाकी करत असताना 5 वजा 3 करणी 7 आणि मग आपण ही वजाबाकी 2 करणी 7 अशी आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे करणीची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला करता येते. तर या ठिकाणी आपण आज धनसंख्येचे वर्गमूळ हे परिमेय संख्या असते किंवा अपरिमेय संख्या असते हे शिकलो. त्यानंतर करणी म्हणजे काय हा भाग शिकलो आपण. करणी म्हणजे जे काही धनसंख्येचं वर्गमूळ जर परिमेय संख्या नसेल तर त्या संख्येला आपण करणी किंवा अपरिमेय संख्या असे म्हणतो. नंतर आपण करणीच्या बाबतीत त्याचा घात कोणता, करणीस्थ संख्या कोणती हा भाग आपण शिकलो. त्यानंतर करणीचे सोपे रूप आपण शिकलो. सजातीय करणी हा भाग आपण या ठिकाणी शिकलो. सजातीय करणी कशाला म्हणायचं आणि त्यानंतर आपण करणीची तुलना करायला शिकलो आणि नंतर करणीवरील क्रिया हा भाग आपण या ठिकाणी शिकलो. याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला सांगितले. यानंतरचा पुढचा जो भाग आहे ते करणीचा गुणाकार असेल किंवा करणीचा भागाकार, त्याचबरोबर करणीच्या बाबतीत तिचं परिमेयीकरण कसं करू शकतो हा भाग आपण पुढील तासाला पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ नीट तुम्ही समजून घ्या आणि हा भाग तुम्ही पुस्तकातून एकदा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर नीट पाहून घ्यायचा आहे. पुस्तकात सगळं वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला लक्षात येते का ते बघायचं आहे. तर अशा पद्धतीनं करणीबद्दल तुम्ही सगळी माहिती घ्याल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.